सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची बैठक पार पडली। यावेळी ग्रामीण भागातील वाडी वस्त्यांवर दररोज रात्री 7 ते 11 या वेळेत होणाऱ्या भारनियमनावर खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। वाडी वस्तीवर माणसं राहत नाहीत का? तिथल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा? चोरीच्या घटना घडल्या तर जबाबदार कोण? असा संतप्त सवाल खासदार पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला। रोज फक्त ग्रामीण भागावर भारनियमन करू नका, तर एक दिवस मळा भाग, एक दिवस गावठाण आणि एक दिवस शहर अशा समतोल पद्धतीनं भारनियमनाबाबत विचार करण्याच्या सूचना दिल्या। ग्रामीण भागातील वीज भारनियमनाचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून महावितरण या सूचनांवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष लागलंय। यावेळी जलजीवन मिशन, पिण्याचा पाणी पुरवठा, वन्य प्राण्यांचा उपद्रव, रेल्वे, पूल आणि इतर विकास कामांसह अनेक विषयांवर चर्चा झाली। बैठकीस आमदार डॉक्टर विश्वजित कदम, आमदार सुहास बाबर, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, मनपा आयुक्त संजिता मोहपात्रा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते।